आज आम्ही अचानकच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आजचा दिवस थोडा इमोशनलच होता तसा, पण मॉर्निंगपासून थोडं टेन्शन पण आलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेलो एक ना तिथं गेल्यावर वेगळीच फिलिंग येत होती. काय माहिती काय कळलंच नाही काय झालं आहे ते. शांत सगळं तर वाटत होतं, पण डोक्यात खूप विचार चालू होते. वेटिंग एरियामध्ये बसलो होतो तेव्हा ना कळलं की लाईफ किती आपली ना अनप्रेडिक्टेबल आहे ना. आपण रोज स्मॉल स्मॉल गोष्टीवरून कंप्लेंट करत राहतो की असं काय तसं काय, पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ना ती आहे आपली हेल्थ. त्यावेळी मला फक्त एकच वाटतं की फॅमिलीसोबत असेल तर सगळं इझी वाटतं. सपोज सिस्टीम असेल ना तर टेन्शन ना आपलं एकदम अर्धच होऊन जातं. घरी आल्यावर कळते की आपलं कम्फर्ट झोन काय. आपण कुठंही जाऊ, जे घरी आल्यावर आपल्याला वाटतं ना ते एकदम वेगळीच फिलिंग असते. ती आपण कुठेही जाऊ ती येत नाही घरी आल्याशिवाय. तर गाईज प्लीज आपल्या हेल्थची काळजी घ्या, आपल्या फॅमिलीला टाईम द्या. त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केल्यावर तुम्हाला पण छान वाटेल, फॅमिलीला पण छान वाटेल आणि सगळं छान पण होईल. आणि आजारपण तर लांबच होऊन जाईल, कारण की ना सगळं जर एकत्र असतील तर काहीच होत नाही. आणि जर तुम्हाला पण माझ्यासारखं रिलेट झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली लाईफ खूप अनप्रेडिक्टेबल आहे, त्याच्यामुळे त्या लाईफची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या. तर बाय बाय. गुड नाईट. झोपा. झोपा.